रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। इतर जे तुमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सह मोर्चा आहे, एक वाजता मोर्चा आहे, लोकसभाकडे काँग्रेसकडून निवडणुका पारदर्शी व्हाव्यात। निवडणुकामध्ये मतदार याद्यामध्ये पारदर्शकता असावी, स्वच्छता असावी। मुळात निवडणूक आयोग या गोष्टी मानायलाच तयार नाही, कारण निवडणूक आयोग हा सरकारचा पार्ट असल्यासारखा, सरकारचा पार्टनर असल्यासारखा वागतो। आणि अशा स्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमचा शिष्टमंडळ भेटला आणि विचारलो त्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नव्हता यामध्ये असलेला घोळ। आता एका घरामध्ये 400 लोक कसे राहू शकतात? हा कोणी घोळ तयार केला, कुणाच्या इशाऱ्यावर केला? आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी मागतो त्यावेळेस मिरची मात्र सरकारला जमते आणि ते उत्तर देत बसतात, जसे यांचे वकील लागले आहेत। म्हणजे तुम्ही बेईमानी करून निवडणुका जिंकल्यात, तुम्ही जनतेचा मॅन्डेट तुमच्या मागे नव्हता, हे सगळं घोळ पाहिल्यानंतर आता सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जे काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे। बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे। या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा, भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे। या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे। हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेईमानी करू नका, आणि बेईमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा। मतचोरीचा कन्सेप्टच काँग्रेसचा होता, राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता। मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहे, अनेक ठिकाणी काँग्रेसच्या होर्डिंग आणि झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत नाही। नाही, झेंडे होल्डिंग हा विषय नाही, मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत। मी तिथे चाललेलो आहे, विधिमंडळ पक्षाचा नेता आहे, मला वाटते बाळासाहेब आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील। त्यामुळे असं काही त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही। अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे, पण एक आहे की मतचोरी झाली, मतचोरीमुळे सरकार आलं, मतचोरीने बेईमानी करून सत्ता भडकवली, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे। राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे। काल तुम्ही ट्विट केलं, अजितदादांनी टीका केली, कर्जमाफीला 90% व्याजदरांची वक्तव्य केलं। ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही। आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं, हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय, ही जनतेशी, शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे। आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील। पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे की काश्मीर प्रश्न हा नेहरूमुळेच आहे। अब कुछ हाथ में नहीं है तो नेहरू है, कुछ खुद से बनता नहीं तो नेहरू दिख पडता है। स्वतः काही करायचं नाही, सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय आहे? एक तरी बाजूच्या देशाशी चांगले संबंध ठेवलेत, चीनशी हातमिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभा केला। हा देश उद्ध्वस्त करायला निघणाऱ्या माणसाने स्वातंत्र्याच्या काळात 13 वर्ष जल भोगणाऱ्या नेहरूवर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं। हिंदी